श्री हरि प्रेरणया श्री हरि प्रीत्यर्थम श्री हरये नमः. श्री गुरुभ्यो नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भङ्गरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. चलज्येष्ठनिभाकारं जगदीशपदाश्रयं जगतीतलविख्यातं जगन्नाथगुरुं भजे. श्रीहरीच्या हे परमभक्तांनो नमस्कार. आजपासून आपण हरिकथामृतसार या ग्रंथातील दुसऱ्या संधीचा करुणा संधीचा परिचय करून घेणार आहोत. मंगळाचरण संधीचा परिचय करून घेताना आपण पाहिले आहे की आध्यात्मिक साहित्यातील मेरुकृती म्हणून ज्ञानी पंडितांकडून नावाजलेल्या या ग्रंथाचा परिचय करून घेणे म्हणजे नजरेत विशाल आभाळ किंवा अथांग महासागर सामावून घेण्यासारखे आहे. जमिनीवर पाय ठेवून आभाळ पाहणाऱ्यांपेक्षा अंतराळवीरांना आभाळाचा अधिक परिचय होतो, तसेच समुद्राचा परिचय पाणबुड्यांना अधिक होतो. समुद्रातील संपत्ती समुद्र तळापर्यंत जाऊनच प्राप्त होत असली तरीही समुद्र काठावर उभे राहून प्रथम दर्शनाने समुद्राची विशालता आपल्या क्षमतेनुसार अनुभवितानाही त्या सर्वव्याप्त भगवंताची प्रचिती येतेच की. भगवंताचा महिमा वर्णनाने ओतप्रोत असणाऱ्या या ग्रंथात म्हणूनच ग्रंथकार श्री जगन्नाथदास म्हणतात, हरिकथामृतसार गुरुगळ करुणदिंदापनितु पेळुवे परम भगवत भक्त हृदनादरदी केळुदू. पुन्हा एकदा वाचते. हरिकथामृतसार गुरुगळ करुणदिंदापनितु पेळुवे परम भगवत भक्त हृदनो आदरदी केळुदू. मराठीतून सांगायचे झाल्यास, हरिकथामृतसार कथितो गुरु कृपे क्षमतेनुसारे परम भगवत भक्त ऐकती आदर भावे अनभक्तीने. हे श्री हरिभक्तांनो, गुरु जगन्नाथदासांचा काळ 1728 ते 1809. त्या काळी आध्यात्मिक साहित्य प्रामुख्याने केवळ संस्कृतात रचले जात असे. तथापि सर्वसामान्य हरिभक्तांसाठी भक्तांच्या उद्धारासाठी जाणीवपूर्वक प्रादेशिक भाषेतूनही आध्यात्मिक साहित्य रचना काही ज्ञानवंत करीत होते. जसे मराठीत अभंग, तसेच कन्नड भाषेतून दासवाणी अत्यंत प्रसिद्ध होऊ लागली होती. श्री पुरंदरदास, श्री विजयदास, श्री कनकदास, श्री गोपालदासादींची दासपदे लोकप्रियतेच्या शिखरावर असली तरीही देवभाषा संस्कृतमधील श्री वेदव्यासकृत साहित्य मात्र श्रेष्ठ असे गुरु मध्वाचार्यांचे संस्कृतातील सर्व मूल ग्रंथ, मूळ रामायण, महाभारतादी ग्रंथ कोळून प्यायलेल्या गुरु जगन्नाथदासांचे मत होते. म्हणूनच कन्नड भाषेत भक्ती साहित्याची निर्मिती करणाऱ्या तत्कालीन लोकप्रिय हरिदासांकडे म्हणजे श्री विजयदास, श्री गोपाळदासादी दासांकडे त्यांनी गांभीर्याने कधी पाहिलेच नाही. वास्तविक श्री वेदव्यासांचे भक्ती साहित्यच हा दासवर्ग समाजोद्धारासाठी कन्नड भाषेत लोकांना समजावून सांगत असे. परंतु आपल्या प्रकांड पांडित्याचा अभिमान बाळगणाऱ्या गुरु जगन्नाथदासांच्या जीवनात गुरु विजयदास आणि गुरु गोपाळदासांमुळे असे काही प्रसंग आले की त्यामुळे त्यांचे डोळे खाडकन उघडले. त्यांनी श्री गोपाळदासांचे, श्री विजयदासांचे पाय धरले आणि ते त्यांचे शिष्य झाले. श्री गोपाळदास आणि श्री विजयदासांच्या कृपेमुळेच
श्री जगन्नाथदासांना पंढरपुरात विलक्षणरित्या विठोबाचे दर्शन घडले आणि कन्नड भाषेतून भक्ती साहित्य निर्मितीसाठी जगन्नाथ विठ्ठल हे अंकित नामही मिळाले. अशा अद्भुत प्रचिती आल्यानंतर पूर्वी पंडित श्रीनिवास नामाने सुप्रसिद्ध असणाऱ्या या वेदवेत्या संस्कृत पंडिताने जगन्नाथ विठ्ठल हे अंकित नाम धारण करून कन्नड भक्ती साहित्य निर्मिती केली. अशा रीतीने गुरु जगन्नाथदासांनी विपुल भक्ती साहित्य कृती रचल्या. त्यापैकीच एक हा हरिकथामृतसार हा कन्नड ग्रंथ होय. याच संदर्भात गुरु जगन्नाथदास म्हणतात, हरिकथामृतसार गुरुಗಳ ಕರುಣದಿಂದಾಪನೆ ತುಪೇಳುವೆ परम भगवत भक्तरिदनादरದಿ ಕೇಳುವುದು. अर्थात हरिकथामृतसार कथितो गुरु कृपे क्षमतानुसारे परम भगवत भक्त ऐकती आदर भावे अनभक्तीने. मंगलाचरण संधीच्या अंती मुमुक्षु जीवांना श्रीहरिकृपा प्राप्तीची ओढ असल्यामुळे हरिभक्त हरिकथा ऐकण्यास श्रवण करण्यास उत्सुक असतात असे सांगितले आहे. भगवंताकडे काही मागण्यासाठी नव्हे तर भगवंताची लीला महिमा जाणून घेण्यासाठी ही उत्सुकता असते. भगवंताचा महिमा ज्ञानप्राप्तीतून भगवंताप्रती जे प्रेम निर्माण होते तीच भक्ती होय. अशी निष्काम भक्ती भगवंतास अधिक प्रिय होय. या ब्रह्मांडात जो सर्वोत्तम आहे, जो जगन्माऊली महालक्ष्मीपेक्षाही अनंतानंत पटीने श्रेष्ठतम आहे, जो सरस्वती देवीचा पती ब्रह्मदेव व भारती देवीचा पती वायुदेवांचा जनक आहे, ज्याच्या चरणांची पूजा इंद्रादी देवगणच नव्हे तर पार्वतीपती रुद्रदेव, गरुड, शेषादी तसेच भारती देवी, सरस्वती देवी, वायुदेव, ब्रह्मदेवच नव्हे तर साक्षात पत्नी महालक्ष्मी देवीही अत्यंत हर्षोल्हासाने पूजेत रममाण होऊन पूजा करीत असते. असा अनादि अनंत शाश्वत अनंत गुणपरिपूर्ण दोषदूर भगवंत कसा आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न श्री जगन्नाथदास या प्रकरणात करीत आहेत. आपणही आपल्या क्षमतेनुसार हे प्रकरण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. तर प्रस्तुत आहे हरिकथामृतसार ग्रंथातील दुसरी संधी, करुणा संधी. प्रत्येक संधीची सुरुवात ज्या ध्रुवपदाने होते त्याच ध्रुवपदाने या संधीचीही सुरुवात करताना श्रोत्यांचे लक्ष एकाग्र करण्यासाठी श्री जगन्नाथदास म्हणतात, हरिकथामृतसार कथितो गुरु कृपे क्षमतेनुसारे हरिभक्ताने ऐकावी ती आदर भावे अनभक्तीने. तर प्रस्तुत आहे दुसरी संधी, करुणा संधी. पहिल्या कडव्यामध्ये गुरु जगन्नाथदासांनी हरिकथा श्रवणाचे फलित सांगितलेले आहे. मूळ पहिले कडवे या प्रकारे आहे. श्रवण मनकानंदवीವುದು ಭವಜನಿತ ದುಃಖಗಳ ಕಳೆವುದು ವಿವಿಧ ಭೋಗಗಳಿಹ ಪರಂಗಳಲಿತ್ತು ಸಲಹುವುದು ಭುವನ ಪಾವನವೆನಿಪ ಲಕ್ಷ್ಮೀ ಧವನ ಮಂಗಳ ಕಥೆಯ ಪರಮೋತ್ಸವದಿ ಕಿವಿಗೊಟ್ಟಾಲಿಪುದು ಭೂಸುರರು ದಿನ ದಿನದಿ. प्रथम शब्दार्थ पाहूया. श्रवण मनकानंदवीವುದು. ते श्रवण या ग्रंथाच्या श्रवणाने मनकानंदवीವುದು मनास अतिशय आनंद मिळतो. भवजनित दुःखगळ संसार बंधनास कारणीभूत असणाऱ्या लिंगदेहामुळे निर्माण होणाऱ्या दुःखांचा कळेउदू म्हणजे परिहार होतो.
विविध भोगंगळ, विविध प्रकारची सुखे, इह परंगळली, इहलोकात आणि परलोकातही या कथा श्रवणाने इत्तू देऊन सलहुವುದು रक्षण करतो. भुवन पावन 14 लोकातील भक्तगणास पावित्र्य बहाल करणाऱ्या लक्ष्मीधवन लक्ष्मीपतीची मंगळकथेयू ही मंगलदायक श्रीहरीची चरित्रकथा परमोत्सवदी परम उत्साहाने श्रद्धेने किवी गोट्टालिपुदू एकचित्त होऊन ऐकतात. भूसुररू या भूतलावरील ब्राह्मण म्हणजे सद्भक्त, म्हणजे ज्याच्या हृदयामध्ये श्रीहरिकृपा अनुग्रह प्राप्त करू इच्छिणारे जिज्ञासू भक्त, ज्यांच्या हृदयात हरीविषयी भक्ती आहे ते सारेच ब्राह्मण असे म्हणता येईल. दिनदिनदी दररोज अखंडपणे. प्रथम याचा विशेष भावार्थ पाहूया. या ग्रंथातील हरिकथा श्रवण करीत असता मन आनंदित उल्हसित होते. म्हणजे या कथेचे श्रवण, अध्ययन, मनन, चिंतनादी संसार तापे नष्ट करतात. संसार तापे 3 प्रकारची. आध्यात्मिक जी मानसिक तापे, आधिदैविक म्हणजे देवगणापासून उद्भवणारी तापे, उदाहरणार्थ अतिवृष्टी, अनावृष्टी म्हणजे दुष्काळ वगैरे. आधिभौतिक म्हणजे शारीरिक रोगादींमुळे होणारे ताप, कष्ट. याचा भावार्थ, या हरिकथेच्या श्रवणाने अंतर्मनास अत्यंत आनंद प्राप्त होऊन मन शांत तृप्त होते. संसार बंधनात अडकलेल्या जीवाची आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविकादी समस्त तापे नष्ट होतात. हरिकथा श्रवणाने इह परलोकीही सुखे प्राप्त होतात. पुत्र पौत्रादी संपत्ती, आरोग्य, ऐश्वर्यादींची प्राप्ती होते. महालक्ष्मीपती श्रीहरी हा सकल लोक पावक होय. अशा श्रीहरीची ही मंगलदायक कथा या भूमीवरचे श्रीहरिभक्त श्रवण करून परमहर्षित होतात व 14ही लोकात श्रीहरीकडून संरक्षित राहतात. श्रीहरीची कृपा अनुग्रह प्राप्त करू इच्छिणाऱ्यांनी या कथेचे अखंड श्रवण, ध्यान, मनन, चिंतनादी करावे असे आवाहन श्री जगन्नाथदास श्री हरिभक्तांना करतात. दुसरे कडवे. पावसाच्या पाण्याचा दृष्टांत उदाहरण देऊन ही कथा कशी ऐकली पाहिजे, कशी श्रवणी आहे हे स्पष्ट केले आहे. मಳೆಯ ನೀರೋಣಿಯೊಳು ಪರಿಯಲು ಬಳಸರು ರೊಳಗಿದ್ದ ಜನರ ಜಲವು ಹೆದ್ದೋರೆ ಗೂಡೆ ಮಜ್ಜನ ಪಾನಗೈದ ಪರು ಕಲುಷ ವಚನಗಳಾದರಿವು ಬಾಂಬೊಳೆಯ ಪೆತ್ತನ ಪಾದ ಮಹಿಮಾ ಜಲದಿ ಪೊಕ್ಕುದರಿಂದ ಮಾಂಡಪರೆ ಮಹಿಸುರರು. शब्दार्थ, मळेय नीरू पावसाचे पाणी, ओणियली गल्ली बोळातून रस्त्यावरून, परियलू वाहत असता, बळसरू उपयोगात आणत नाहीत, ಊರೊಳಗಿದ್ದ ಜನರು त्या गावातील लोक, आ जलवू तेच पावसाचे पाणी, हे दोरे गुडे एका मोठ्या नदीच्या पात्रात मिळाल्यास, मज्जन पान गैद परू स्नानापानादीसाठी उपयोग करतात. कलुष वचन. जगन्नाथदास म्हणतात, माझी ही 2 प्रकारे कलुषित असलेली वचने
म्हणजे दोन प्रकारे कलुषित कशी आहेत ही वचने, तर पहिला मुद्दा रचना करताना स्वतःकडून पडणाऱ्या मर्यादा, आणि दुसरा मुद्दा संस्कृतात नसून कन्नड भाषेत असल्यामुळे त्यापासून येणाऱ्या मर्यादा. गळादरिऊ असे असले तरी सुद्धा बांबोळेय म्हणजे गगन नदी, आकाशगंगा, पेत्तन भागीरथीला प्राप्त झालेला परमात्म्याचे पादमहिमा, श्रीहरिचरणाचा महिमा, जलधी म्हणजे समुद्रात पोक्कुदरिंद मिसळून राहत असल्या कारणाने मांडपरे या ग्रंथाची उपेक्षा करणार नाही. महिसुररू ज्ञानश्रेष्ठ जन. विशेष भावार्थ असा आहे, संस्कृत भाषा ही देवभाषा, सर्वश्रेष्ठ भाषा होय, परंतु ही ग्रंथरचना कन्नडमध्ये आहे, म्हणून या ग्रंथास दुय्यम दर्जा भक्तगण देणार नाहीत आणि देऊ नये, असा भाव ग्रंथकार श्री जगन्नाथदासांनी येथे व्यक्त केला आहे. त्यासाठी त्यांनी पावसाच्या पाण्याचा दृष्टांत दिला आहे. गुरु जगन्नाथदास म्हणतात, पावसाचे शुद्ध पवित्र जल जेव्हा गावातील गल्ली बोळातील रस्त्यावरून वाहते, तेव्हा ते वाहणारे पाणी गावातील लोक पिण्यासाठी, स्नानादीसाठी वापरत नाही, कारण ते पाणी दूषित असते. परंतु तेच पावसाचे पाणी जेव्हा पवित्र अशा नदीपात्रास मिळते, तेव्हा मात्र त्या पाण्याचा उपयोग स्नानपान पूजादीसाठी केला जातो. नदीला मिळालेले ते पाणी पवित्र तीर्थ बनते. याचप्रमाणे हा ग्रंथ जरी कन्नड भाषेत असला तरीही या ग्रंथात हरिकथा, हरिचरणांचे महात्म्य असल्यामुळे ही ग्रंथरचना श्रीहरीच्या चरणकमलांपासून उगम पावलेल्या आकाशगंगेला मिळालेली आहे. श्रीहरीच्या चरण महात्म्य सागराला मिळालेल्या या ग्रंथाची सद्भक्त निश्चितच उपेक्षा करणार नाही. या ग्रंथाचे एकाग्र चित्ताने भक्तगण वाचन श्रवणादी करून निसंदेह आनंदित होतील. या भक्तिपात्रात स्नानपानादीने चिंब भिजून धन्य होतील. तर आज आपण येथेच थांबणार आहोत. उद्या पुढच्या कडव्यांचा अभ्यास करणार आहोत. गुरुवायूरांतर्गत श्रीहरिचरणी सदारत राहो एकादशेंद्रिये म्हणून मनी. श्री व्यंकटेश चरणी ही प्रार्थना, श्री मध्वेश चरणी ही पुष्पार्चना. श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरि कर्ता.